श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. जालन्याच्या राम मंदिरात रामनवमीला राम जन्मोत्सव झाला. म्हणजे चैत्रशुद्ध दशमीची पंगत जालन्याचे पंडितराव कुंभेफळकर हे देत असत. अद्यापही त्यांची मुले ही पंगत देत असतात. ते श्री महाराजांचे अनुग्रहित असून अत्यंत निष्ठावंत भक्त होते. त्यांच्या पत्नी काशीबाई अत्यंत नामनिष्ठ असून त्यांनी 13 कोटी जपाचा संकल्प पूर्ण केला होता. दशमीची पंगत आटोपली म्हणजे दुसऱ्या दिवशी चैत्रशुद्ध एकादशीला ते दरवर्षी श्री महाराजांना आपल्या घरी बोलावित असत. एकादशीला त्यांच्याकडेच महाराजांचा मुक्काम असे. रात्री उपासना भजन होऊन दुसऱ्या दिवशी साधन द्वादशीचा नैवेद्य त्यांच्याकडेच होत असे. श्री महाराजांवर या उभयतांचे निरातिशय प्रेम होते. त्यांना एक वेळ श्री रामेश्वर यात्रेला जायचे होते. त्यावेळी श्री महाराज व जेजीमायला त्यांनी आपल्यासोबत या यात्रेला नेले होते. देता प्रेमच प्रेम ते मिळत असे, हा न्याय तो ईश्वरी. या सिद्धांताप्रमाणे श्री महाराजही त्यांच्यावर तसंच प्रेम करीत असत व सर्व प्रसंगात त्यांचा सांभाळही करीत. त्यांच्याकडे भरपूर शेतीवाडी होती. शेतात पेरण्या किंवा खळे चालू असले म्हणजे बऱ्याच वेळा त्यांचा मुक्काम शेतातच होत असे. त्यावेळी त्यांचा जेवणाचा डबा मात्र घरून पाठवीत असत. एक वेळ कुणीतरी दुष्टबुद्धीच्या योगाने त्यांच्या डब्यातील अन्नात विष कालवले व ते विष मिश्रित अन्न त्यांनी भक्षण केल्यामुळे त्यांची आकस्मिकपणे तब्येत बिघडली. जीव कासावीस होऊ लागला. त्यांच्याजवळ असणारी सर्वच मंडळी अत्यंत घाबरून गेली. त्यावेळी ते स्वतः व जवळील सर्वच मंडळी आर्ततेने श्री महाराजांचा धावा करू लागली. तब्येत अत्यवस्थ होत चालली तशी त्यांची कुटुंबीय मंडळी त्यांच्या भोवती गोळा होऊन श्रीराम जयराम जय जय राम या तारक मंत्राचा सारखा उच्च स्वराने व आर्ततेने जप करीत श्री महाराजांचा धावा करू लागली. श्री महाराजांचा मुक्काम त्यावेळी जालना राम मंदिरात होता. ती त्यांची आर्त हाक, तो आर्त धावा श्री महाराजांच्या कानावर गेला असावा किंवा त्यांच्या कुणा हितचिंतकाकडून ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर आली असावी. त्याने दयेने ओतप्रोत भरलेलं महाराजांचं अंतःकरण अतिशय कळवळलं. त्यांनी लगेच श्री सद्गुरू रामरायाचा तीर्थमिश्रित अंगारा त्यांना पाठवला आणि पाण्यातून घेण्यास सांगितला. पंडितरावांची कासाविशी वाढली असताना हा अंगारा त्यांना मिळाला. तो त्यांना पाण्यातून देण्यात आला आणि त्याचा गुणही तात्काळ दिसून आला. त्यांना त्या अंगाऱ्याने लागोपाठ उलट्या सुरू झाल्या व सर्व विष उलटीतून पडल्यामुळे आराम वाटून ते हळूहळू स्वस्थ झाले व दुसऱ्याच दिवशी श्री महाराजांच्या दर्शनास आले. पुढे अनेक वर्षे त्यांना श्री महाराजांची सेवा घडली. असो, 1967-68च्या दरम्यान कृष्णराव उर्फ बापूसाहेब देशमुख सहकुटुंब महाराजांच्या दर्शनास आले. त्यावेळी बोराखडीचे भैयासाहेब पाटीलही साखरखेर्ड्यालाच होते. त्यावेळी श्री रामानंद महाराजांच्या रथोत्सवाचा विषय निघाला असता बापूसाहेब महाराजांना म्हणाले, महाराज, आपण दरवर्षी रथोत्सवाच्या वेळी श्री रामानंद महाराजांची तस्वीर रथात ठेवतो. त्याऐवजी श्री रामानंद महाराजांची प्लास्टर ऑफ पॅरिसची सुरेख अशी मूर्ती तयार करून ती रथात ठेवली तर? महाराज लगेच म्हणाले, फारच छान होईल. तेव्हा कृष्णराव म्हणाले, मग तशी मूर्ती बनवून घ्यावी का? खामगावच्या राष्ट्रीय विद्यालयाचे पंधे गुरुजी अशी सुरेख मूर्ती बनवून देतील, परंतु त्यांना श्री महाराजांचा तसा फोटो मात्र द्यावा लागेल. तेव्हा फोटो कोणता द्यावा, नेमक्या कोणत्या फोटोवरून मूर्ती बनवावी याचा विचार चालू असताना त्यावेळी तिथे बाजूलाच उभे असलेले भैयासाहेब पाटील महाराजांना नमस्कार करून म्हणाले, महाराज, माझ्या एका परिचिताकडे नुकतेच त्यांनी श्री रामानंद महाराजांचे फारच सुंदर असे एक मोठे तैलचित्र काढून घेतले आहे. तेव्हा ते तैलचित्र ते देतील तर ते आपणाला येथे दाखवण्यास घेऊन येऊ का? ते ऐकून महाराजांना अतिशय आनंद झाला व त्यांनी लगेच त्यास होकार दिला. रुईनखेडकरांकडे ते तैलचित्र होते. त्याप्रमाणे पुढे भैयासाहेब पाटलांनी रुईनखेडकरांकडे जाऊन त्यांना ते तैलचित्र साखरखेर्ड्याला नेऊन श्री महाराजांना दाखविण्यासाठी द्यावे म्हणून विनंती केली. परंतु श्री रामानंद महाराजांवरील व त्या चित्रावरील प्रेमामुळे ते चित्र देण्यास विलंब करू लागले. तेव्हा भैयासाहेब त्यांना म्हणाले,
श्री महाराजांना हे चित्र आवडल्यास त्यावरून श्री रामानंद महाराजांची मूर्ती तयार करावयाची आहे. हे ऐकून त्यांना अत्यंत आनंद झाला व त्यांनी लगेच ते तैलचित्र त्यांना दिले, परंतु चित्राचे काम झाल्याबरोबर ते लगेच परत आणून द्या म्हणून सांगितले. भैयासाहेब ते चित्र घेऊन साखरखेर्ड्याला आले व श्री महाराजांना दाखवले. महाराजांना ते अतिशय आवडले. पुढे कृष्णरावांना बोलावून त्यांना ते दाखवले. तेव्हा ते सर्वांनाच आवडल्यामुळे त्या तैलचित्राप्रमाणे मूर्ती तयार करण्याचे ठरले. त्या चित्राबरोबर श्री रामानंद महाराजांची आणखी 1-2 छायाचित्रे पंधे गुरुजींना देण्यात आली. त्याप्रमाणे पंधे गुरुजींनी मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. ते आधी मातीची मूर्ती तयार करणार होते व ती मूर्ती पसंत पडल्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसची तशीच मूर्ती तयार होणार होती. हे कृष्णरावांनी श्री महाराजांना कळविल्यावर श्री महाराजांनी त्यांना पत्र पाठवले. त्यात श्री महाराज लिहितात, ही मातीची मूर्ती तयार झाल्यावर ती श्री सद्गुरू भक्त बाबासाहेब मेरेकरांना दाखवावी. ते श्री महाराजांचे अनुग्रहित असून याविषयीचे फार तज्ज्ञ व अनुभवी आहेत. त्याप्रमाणे आधी मातीची मूर्ती बाबाजी मेरेकरांना दाखविल्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती तयार करण्यात आली. नाना मेरेकरांच्या सल्ल्याने तिला रंग वगैरे देऊन पुढे ती मूर्ती कृष्णराव साखरखेर्ड्यास घेऊन आले. श्री महाराजांना ती सुंदर मूर्ती पाहून अतिशय आनंद झाला. जिजीमाईने औक्षण केल्यावर मूर्ती मंदिरात आणून एका लाकडी मंचकावर ठेवण्यात आली. तेव्हापासून म्हणजे 1969च्या श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवापासून रथोत्सवाच्या वेळी हीच मूर्ती रथात ठेवून तिची मिरवणूक काढण्यात येते. पुढे 1969मध्येच कृष्णरावांनी त्या लाकडी पलंगास काचेचे दार व मच्छरदाणी लावण्यासाठी लाकडी चौकट तयार करून घेतली. आज ही मूर्ती श्री महाराजांच्या समाधी मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या शेजघरात ठेवलेली आहे. असो, साधक हो, साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले या ओवीची एका भक्ताला आलेली प्रचिती आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.